अभी मालूम नहीं CLP मीटिंग बुला है, अभी CLP मीटिंग में डिसाइड होगा क्या होएगा करके। CLP मीटिंग में मालूम पड़ेगा क्या होएगा करके। इंस्ट्रक्शन आया है सर दिल्ली से, कहा गया है कि वाट एवर हाई कमांड टेक डिसीजन वी आर विद हाई कमांड। हाई कमांड के साथ है, हाई कमांड कुछ भी डिसीजन ले दो, हम लोग सब 130% MLA भी हाई कमांड के साथ है। हाई कमांड जो भी डिसीजन लेगा हम उसको खूब लेंगे। कैबिनेट की क्या उम्मीद करते हैं, किस तरह की? अभी मालूम नहीं, CLP होने के बाद ही मालूम पड़ेगा ना, सब फर्दर हो। आपने अपनी ओर से पेश किया है अपना मंत्रिमंडल के लिए? नहीं, हम अभी कुछ नहीं है, मंत्रिमंडल बाद में सेकेंडरी में। पहले CLP मीटिंग के अंदर कौन मुख्यमंत्री होएगा करके डिसाइड होने के बाद मंत्रिमंडल बाद में होता है, मंत्रिमंडल अभी नहीं होता है। लेकिन दिल्ली तक तो काफी लोग गए सर। जा रहे सब लोग कोशिश करते हैं, कोशिश करना मना नहीं है ना। हर एक आदमी को अरमान रहती है, हर एक आदमी को ये रहता है कि मैं भी मंत्री बनूं करके। 130% MLA लोग को भी अरमान रहता है कि मैं भी मंत्री बनूं। ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಅದು ಪ್ರಶ್ನೆ ಬರಲ್ಲ. ಮೊದಲೇ CLP ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಯಾರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸೆಕೆಂಡ್ ಇದೆ, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಆಗೋದು ಅದೆಲ್ಲ. ನಾನು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಈಗ ಮಾತಾಡೋಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇಲ್ಲ. ನಾನು ಈಗ ಫಸ್ಟ್ CLP ಮೀಟಿಂಗಲ್ಲಿ ಯಾರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ತಗೊಂಡು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಾದ್ಮೇಲೆ ಬೇರೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕಾಗಿರೋದು. ಈಗ ಅದಾಗಲೇ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಹೆಂಗಿರ್ತದೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಯಾರನ್ನ ಈಗ ಹೈಕಮಾಂಡ್ ಯಾರ ಹೆಸರು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು 137 ಜನ MLAಗಳು ನಾವೆಲ್ಲ ಹೈಕಮಾಂಡ್ ಡಿಸಿಷನ್ಗೆ ನಾವು ಬದ್ಧಾಗಿದ್ದೀವಿ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಭಿನ್ನ ಸ್ವರ ಇಲ್ಲ. ನಾವು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, 137 ಜನ MLAಗಳು ನಮ್ಮ ಇಂಡಿಪೆಂಡೆಂಟ್ ಗೆದ್ದಿದ್ದು ಬಿಟ್ಟು ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲೂ ಇದ್ದಾರೆ. ಒಟ್ಟಾಗಿ ನಾವು 140 ಜನ ನಾವು ಹೈಕಮಾಂಡ್ ಏನು ತೀರ್ಮಾನ ಮಾಡೋದು ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಬದ್ಧಾಗಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ತಯಾರು.